जंगलाचा राजा वाघ आहे समजा. तर वाघानं आरक्षण जर मागितलं, तर मग बाकीचे जे असतील जे प्राणी, तर मग त्यांचं काय? बोगस प्रमाणपत्र त्यांनी बनावट काढलं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांची भाऊजाई, मोठी भाऊजाई ही विदर्भातली आहे. विदर्भातलं सर्टिफिकेट त्यांनी काय केलं, सुनाचं सर्टिफिकेट देरायला लावलं आणि ते आय-आर-एस ऑफिसर झाला. खरं ओबीसी सर्टिफिकेट बोगस आणणारा माणूस राजे भाऊ रिंगे. ते रावसाहेब जामकर राज्यमंत्री आहेत आमचे. त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. ते त्यांचे ते नातू आहेत. नातू त्यांनी काय केलं, खोटं सर्टिफिकेट काढलं. त्यांनी असं जिल्हा परिषद सदस्य ते होऊ शकत नव्हते. ओपन मधून ते जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नव्हते. कारण त्यांना तगडा काय नेता त्या गावात विरोधात आहे. ते ओपन मध्ये होऊच देत नव्हते त्याला जिल्हा परिषदेचे. मग यानं काय केलं, पळवाट काढली, चोरवाट. चोरवाटानं जिल्हा परिषदेचा झाला. नमस्कार, स्टोरी.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आताच गुणरत्ने सदावर्ते यांची पत्रकार परिषद पार पडली आणि याच पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट श्री गुणरत्ने सदावर्ते साहेबांनी एका तरुणाची ओळख करून दिली. तो तरुण हा मराठा समाजाचा आहे, मात्र तो तरुण खोट्या कुणबी प्रमाणपत्राचा गैरवापर काही लोक करते म्हणून त्या विरोधात लढत आहे. स्वतः मराठा समाजाचे असून खोट्या प्रमाणपत्राच्या विरोधात ते लढाई लढत आहेत. आपण आपल्या सोबत आहेत दत्ता रेगे पाटील, बरोबर? दत्ता रेगे पाटील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, तुम्ही मराठा समाजाचे आहात आणि तुम्ही काय विरोध करताय? विषय काय माहितीये का, जर मी कुणबी नाहीच आहे, तर मग कुणबी सर्व काय घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, जर मी वाघ आहे, जंगलातला वाघ, वाघ जर आरक्षण मागायला लागला, तर मग बाकीच्यांनी काय करायचं? बरोबर नाही. जंगलाचा राजा वाघ आहे समजा. तर वाघानं आरक्षण जर मागितलं, तर मग बाकीचे जे असतील जे प्राणी, तर मग त्यांचं काय? माझं एवढंच म्हणणं आहे, ओरिजिनल मराठी ज्यांची नोंद आहे त्यांनी घेतलीच पाहिजे. मला त्याचा विरोध नाही आणि त्याचा विरोध नसणार कधीच. ज्याची नोंद आहे त्याला भेटणारच आहे. ते कोर्ट देणारच किंवा ते जी त्याची यंत्रणा आहे, क्रायटेरिया ती देणारच आहे. मला एवढंच म्हणणं आहे, की बाबा खोटं करून जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होत असाल, तुम्ही जर एखाद्या गरीब मराठ्याने जिल्हा परिषद सदस्य झाला असता, तर मला काही वावगं नसतं. एखाद्या पत्राचं घरातलं म्हणजे पत्राचं घर येतं आणि ते जिल्हा परिषद सदस्य झाला, तर ओके ना. ते गरीब आहे ते झाला. पण हे अब्जोधीश आणि कशाच्या आधारावर? तर फक्त कुणबी सर्टिफिकेटच्या आधार आणि ते पण खोटं बनावट. कोण कोण काढले तुमच्या समोर? कोणी कुठले उदाहरणं आहेत का? आमच्या अरविंद रेंगे म्हणून आहेत, आमच्या परभणी जिल्ह्यातले. आता मी कुणबी नसल्यामुळं माझी ती याचिका जी होती, मी विरोधात टाकली होती. तर विषय काय असतो, का मी कुणबी आहे, तर मी कुणबीलाच विरोध करू शकतो, की हा कुणबी नाही म्हणून. त्याच्यामुळे कोर्टानं सांगितले, बाबा तुम्हाला हे लढायचा अधिकार नाही. कोणता? ह्या प्रकरणात. कुठल्या केस संदर्भात? अरविंद रेंगे म्हणून आहेत, आय-आर-एस ऑफिसर आहेत ते. नाशिकला इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. नाशिकला सध्या असतात ते. तर ते बोगस प्रमाणपत्र त्यांनी बनावट काढलं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांची भाऊजाई, मोठी भाऊजाई ही विदर्भातली आहे. विदर्भातलं सर्टिफिकेट त्यांनी काय केलं, सुनाचं सर्टिफिकेट देरायला लावलं आणि ते आय-आर-एस ऑफिसर झाला. मग त्याची खरा ह्या आमच्या जामगावात जे खरं ओबीसी सर्टिफिकेट बोगस आणणारा माणूस राजे भाऊ रिंगे. खरा हा माणूस आहे. ह्यानं गावात कळ काढली, बोगस गोष्टी करायच्या. आणि एवढंच म्हणे, की बाबा त्या जो हा संग्राम जामकर आहे, ह्याची कोट्यधीश प्रॉपर्टी, ह्याच्या नावानं साखर कारखाने, ह्याच्या नावानं फॅक्टऱ्या, कोणाचे संग्राम? त्याच्या आजोबाच्या नावानं साखर कारखाना होता रत्नप्रभा, ते बंद झाला. कोणा त्यांची काय ओळख, काय फॅमिली ते बॅकग्राऊंड? ते रावसाहेब जामकर राज्यमंत्री आहेत आमचे. त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना चांगलं केलंच पाहिजे, म्हणलंच पाहिजे. पण त्यांचे जे खालचे आहेत का रे, कोण आहेत त्यांचे? ते त्यांचे ते नातू आहेत. नातू त्यांनी काय केलं, खोटं सर्टिफिकेट काढलं. त्यांनी असं जिल्हा परिषद सदस्य ते होऊ शकत नव्हते. ओपन मधून ते जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नव्हते. कारण त्यांना तगडा काय नेता त्या गावात विरोधात आहे. ते ओपन मध्ये होऊच देत नव्हते त्याला जिल्हा परिषदेचे. मग यानं काय केलं, पळवाट काढली, चोरवाट. चोरवाटानं जिल्हा परिषदेचा झाला. बोगस सर्टिफिकेट असं झालं. काय त्यांचं काय उत्पन्न काय आहे वगैरे? त्यांच्या एकूण त्यांचे 12 बलुतेदार आहेत, म्हणजे जे 12 बलुतेदार म्हणतात. गावचे पाटील होते त्यांचे आजोबा, दिगंबरराव पाटील. दिगंबरराव पाटील हे 12 गावची पाटीलकी होती आणि वसुली होती. निजामाची जी वसुली होती त्यांच्याकडे होती. त्यांच्या नावानं 1200 एकर जमीन होती. जेव्हा इंदिरा गांधीने तो कायदा आणला जमिनीचा कमी ह्याचा, तेव्हा त्यांच्या जमिनी कमी झाल्या आता. ऑलरेडी गावचे पाटील आहेत आणि पाटलानं जर सर्टिफिकेट बोगस काढलं तर कसं व्हायचं? आणि आणखीन काय आता पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे काय कारखाने आहेत, थिएटर वगैरे आहेत? हां. त्यांचे अनुसार टॉकीज आहे. आपल्या गंगाखेडला एक टॉकीज होती. गंगाखेडला एक टॉकीज होती, ती बंद पडली आणि आता एक नवीन फिरोज टॉकीज विकत घेतली त्यांनी. आणि त्यांच्या जमिनी खूप आहेत. मुंबईला फ्लॅट आहेत, पुण्याला फ्लॅट आहेत. पुन्हा ह्याची सॉसची कारखाना होता.
आता ते राहुल पाटलाला तिथं जागा दिली म्हणून कारखान्याची जागा राहुल पाटलांना दिली. जमीन किती आहे? त्यांना एक 300 एकर प्लस असेल. आता ते मग हे- विभागणी झाली तर 150 एकर आली असेल, 100-150 एकर आली असेल त्यांच्या हिशोबाने. मग हे मर्यादेमध्ये बसते का मग? नाही, शक्यच नाही ना. 8 लाखाच्या मर्यादेत पण बसत नाही आणि मुळात कुणबी सर्टिफिकेट ते कुणबी नाहीतच. कुणबी नाहीतच ना. जे सत्य आहे ते सत्यच आहे. काय नाव म्हणलं परत यांचं? संग्राम प्रताप जामकर. आणि जिल्हा परिषद सदस्य जिल्हा आहेत. परिषदेचे सदस्य झाले आता ते. 10 कोटी रुपये खर्चले असतील आणि झाले सदस्य सध्या. हे आहेत दत्ता रेगे पाटील. मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र काढले जातात हे ते उघड करणारा हा तरुण आहे आणि सदावर्ते साहेबांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये यांची ओळख करून दिली. आणि हे तरुण उत्पन्नाच्या मर्यादा जास्त असून सुद्धा तिथं कशा प्रकारचे खोटे कुणबी प्रमाणपत्र ओबीसी आरक्षण लाटलं जाते हे समोर आणणारा हा तरुण आहे. तर थांबूया तिथंच. तुम्ही पाहत राहा story.com. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.